Good morning, friends. Today we are going to learn an interesting poem. The name of this poem is Please Don't Read This Poem. This poem we are going to take from our 7th class syllabus course book. The name of this poem is Please Don't Read This Poem, written by Ken Nesbitt. This is the poet of this poem, and in this poem they are going to tell you that you don't have to read his poem. Why? You all know that every poet or writer wants that his or her poem should read by the audience. नाही, but here the poet want that nobody read his poem. म्हणजे पोएट असा म्हणतोय की कृपया माझी कविता वाचू नका, कृपया ही कविता वाचू नका, असं कवी आपल्याला सांगत आहे. का बरं सांगत आहे? आणि असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर या उलट आपण करतो. आपल्याला जर आपण बघितलं आहे की आपल्याला जर कोणी म्हटलं की हे करू नका तर आपण पहिले ते करतो, आहे की नाही. हे आपला मानवी स्वभाव असते. आपल्याला ज्या गोष्टी करायला नाही सांगितल्या ते आपण करतो आणि जे करायला सांगितलं ते आपण करत नाही. आणि त्याच्यामुळे काय होते, आपल्याला जेव्हा कवी म्हणतो प्लीज डोंट रीड दिस पोयम, म्हणजे ही कविता वाचू नका कृपया करून, तेव्हा आपल्याला आणखी जास्त उत्सुकता होते की खरोखर ह्या कवितेत आहे का, का बरं कवी असं म्हणत आहे. तर ते सर्व जाणून घ्यायला आपल्याला ही कविता समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. चला बघूया कविता. सो फ्रेंड्स, हियर वी कॅन सी the poet, the writer is thinking something. We can see here the poet or the writer is thinking something about his poem. Okay, so Ken Nesbitt is a children's poet. Children's poet म्हणजे Ken Nesbitt जो आहे तो लहान मुलांचा कवी आहे असं मानलं जातं. He is a poet of children. He writes humorous poem. He always known for writing a humorous poem. What is meant by humorous poem? विनोदी कवितांसाठी तो ओळखला जातो. म्हणजे he always try to write humorous poem. He always known for his humorous poem, and he love that the person or the children who reads his poem get some type of amusement. So he writes always humorous poem. They express children's feeling and experiences. Means they express, he always try to express children's feeling, म्हणजे लहान मुलांचा भावना आणि अनुभव व्यक्त करण्याचा त्याच्या कवितेतून प्रयत्न असतो. त्यांच्या कवितेतून ह्या प्रयत्न असतो की लहान मुलांचा जो भावना आहे किंवा त्यांचे जो अनुभव आहे ते आपण व्यक्त केले पाहिजे. लहान मुलं कसे त्यांच्या भावना असतात त्या व्यक्त केल्या पाहिजे. ऑर्डिनरीली ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. सामान्यतः सर्वसामान्य आपण बघितलं तर सगळे जो ऑथर्स आहे, सगळे जो लेखक आहे, त्यांना काय वाटते की त्यांचे जो लिटरेचर आहे, त्यांचे जे साहित्य आहे ते सर्वांनी वाचलं पाहिजे. एव्हरी रायटर और ऑथर वॉन्ट्स और पोएट वॉन्ट दॅट वॉट एवर ही राईट्स एव्हरी पर्सन शुड रीड of his literature or poem. But here the opposite thing are happen. But funnily the author of this poem keeps on warning the reader not to read his poem. But funnily, पण गमतीची गोष्ट काय या कवितेत, the author of this poet means the Ken Nesbitt don't want anybody to read his poem, and so he was warning to the reader. म्हणून तो जो वाचक आहे त्यांना वॉर्न करतो, त्यांना सूचना देतो, त्यांना धमकावतो की माझी कविता कोणी वाचायची नाही असं तो धमकावतो. The warning have just the opposite effect, and when he warns the reader, but the readers take it opposite effect. त्यांच्यावर याचा उलट परिणाम पडतो. कधी कारण की जेव्हा आपल्याला कोणी सांगितलं हे करायचं नाही तर आपण त्याच्या विरुद्ध करतो. काय का बरं बाबा हा असा म्हणतोय, आपल्याला याच्यामध्ये काहीतरी गुपित असेल, काहीतरी विशेष असेल, त्याच्यामुळेच हे म्हणतो की हे करू नका. आणि आपण त्या उत्सुकतेच्या भारात त्या गोष्टी करतो जे आपल्याला बिलकुल करायला नाही सांगितलं आहे मित्रांनो. ठीक आहे, यू आर टेम्प्टेड, आणि आपण त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे आकर्षित होतो मित्रांनो, मोह पडते त्या गोष्टीचा. इवन मोर टू रीड दिस पोयम, आणखी जास्त ते कवितेमध्ये काय आहे ते वाचण्याचा, जाणून घेण्याचा आपल्याला एक मोह पडतो, आकर्षण पडतो. तर अशा पद्धतीनं द पोएट wants us to not read this poem, and because of his warning also we get an opposite temptation, and we want to read this poem. So let's start the poem now.
Please don't read this poem. Now we're going to start the poem. Please don't read this poem. It's only meant for me. That's it. Just move along now. There is nothing here to see. Here is so much contracted form is used by the poet. So means contracted form. Contracted म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप वापरला आहे. प्लीज व्हॉट इज द पोएम पोएट इज टेलिंग. कवी काय म्हणतो, प्लीज डोंट रीड दिस पोएम. माझी ही कविता बिलकुल वाचू नका, कृपया करून माझी कविता वाचू नका. इट्स ओनली मीन फॉर मी. हे फक्त माझ्यासाठी आहे. ते कोणासाठी आहे तर फक्त माझ्यासाठी आहे. इट्स ओनली दॅट्स इट्स. ठीक आहे, पुरे झाले आता. दॅट्स इट. जस्ट मूव अलॉंग नाव. आता चला चालते वा, बाजूला वा, असं कवी म्हणतो. देअर इज नथिंग हिअर टू सी. तुम्हाला बघण्यासारखं इथे काहीच नाही. देअर इज नथिंग हिअर टू सी म्हणजे माझ्या कवितेत तुम्हाला जाणून घेण्यासारखं किंवा बघण्यासारखं काहीच नाही आहे, म्हणून तुम्ही इथून बाजूला व्हा किंवा सरका, असं कवी म्हणत आहे. सो लेट्स स्टार्ट द सेकंड स्टांजा. बिसाइड्स आय एम शुअर यू वूड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. यापेक्षा, बिसाइड्स म्हणजे यापेक्षा, या आय एम शुअर म्हणजे मला खात्री आहे. यू वूड रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. तुम्ही बाहेर जाऊन का नाही खेळत. यू शुड जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. याच्यापेक्षा तुम्ही या कविता वाचण्यापेक्षा, माझी कविता वाचण्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन का नाही खेळत. सो पुट द पोयम डाऊन नाव अँड स्लोली बॅक अवे. आणि त्याच्यामुळे आता एक कविता तुम्ही जो वाचत आहे ते खाली ठेवा आणि हळूहळू मागे जा. स्लोली मागं व्हा किंवा दूर व्हा. माझी कविता बिलकुल वाचू नका. हिअर वी कॅन सी हाऊ द पोएट wants to discourage the readers to don't read my poem, and again and he was telling them go out and play rather reading my poem. How poet wants to tell the reader. Okay, now again, hey, why are you still reading? That is not very nice. मग कवी आणखी म्हणतो, हे वाय आर यू स्टील रिडिंग. तुम्ही अजून का बरं वाचत आहे माझ्या कविता. अजूनही तुम्ही माझी कविता वाचत आहे. दॅट इज नॉट नाईस म्हणजे हे बरोबर नाही आहे, हे चांगली गोष्ट नाही आहे. मी सांगितल्यानंतरही तुम्ही माझी कविता काय करताय, वाचत आहे. तर हे बरोबर आहे का. बिलकुल बरोबर नाही आहे. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला एकदा पूर्ण नम्रपणे, पोलाइटली म्हणजे काय होतं मित्रांनो, मी तुम्हाला नम्रपणे सांगितले आहे की डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. मला वारंवार हे सांगायला लावू नका. मी नम्रपणे तुम्हाला सांगत आहे माझी कविता वाचू नका आणि हे मला वारंवार तुम्हाला सांगायला लावू नका, असे कवी त्यांना म्हणत आहे. म्हणजे कवी त्यांना सांगत आहे की माझी कविता बिलकुल वाचू नका. आय एम टेलिंग यू इट इज प्रायव्हेट. डोंट रीड वन मोर लाईन. मी तुम्हाला सांगत आहे की हे प्रायव्हेट आहे. इट इज प्रायव्हेट म्हणजे हे खाजगी गोष्ट आहे. हे माझी आहे, माझी खाजगी गोष्ट आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन. आणखी एखादी लाईन जास्त वाचू नका, आणखी पुढची लाईन वाचू नका. हे दॅट्स वन मोर. पुन्हा तुम्ही एक लाईन जास्त वाचली. मी तुम्हाला सांगितलं ना नका वाचू. पुन्हा तुम्ही काय केली, दॅट्स वन मोर. पुन्हा एक लाईन जास्त वाचली. नाव स्टॉप इट. आता इथेच थांबा. आता पुढे काही वाचू नका. दॅट दिस इजंट युअर. हे तुमची नाही आहे. इट्स माय. हे तुमच्यासाठी नाही आहे मित्रांनो, हे माझ्यासाठी आहे, म्हणून तुम्ही वाचू नका, असे कवी त्यांना वारंवार सांगत आहे. हिअर वी कॅन सी द फेस, द रिॲक्शन ऑफ द poet, how he was angry. We can see he was very angry in the first page of the poem, and he is warning us don't read his poem. Now again we are going to see the next paragraph. You are not allowed to read this. You really have to stop. तुम्हाला मी परवानगी देत नाही की कविता तुम्ही आता. यू आर नॉट अलाउड. तुम्हाला याची परवानगी नाही आहे की तुम्ही ही कविता वाचा. तुम्हाला आता खरोखर म्हणजे रिअली खरोखर तुम्हाला आता थांबावं लागेल. तुम्हाला बिलकुल माझी कविता वाचायचा अधिकार नाही आहे आणि तुम्हाला आता खरोखर थांबावं लागेल. इफ यू डोंट रीड दिस इन्स्टंट. तुम्ही लगेच, इन्स्टंट म्हणजे काय होतं मित्रांनो, तर तुम्ही लगेच जर तुम्ही इथे थांबले नाही किंवा थांबवला नाही माझी कविता वाचायला, आय स्वेअर, मी शपथ घेतो. शपथ म्हणजे मी प्रॉमिस घेतो. आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. म्हणजे मी पोलिसांना बोलवेल. कोणाला बोलवेल? आय विल कॉल अ कॉप. आय विल कॉल अ कॉप. अशी तो धमकी देतो जो रीडर्स आहेत त्यांना. ही वॉन्ट्स द रीडर दॅट इफ यू डोंट स्टॉप रीडिंग माय पोएम देन आय विल जस्ट कॉल द पोलीस.
Okay, he was giving the warning of police here. So let's go again to the next stanza. He drag you up in the handcuffs. He will lock up you in the jail and leave you there forever until you are old and frail. तो काय म्हणतो कवी, ही विल ड्रॅग, तो तुम्हाला खेचत नेईल, तुम्हाला ओढत नेईल, खेचत नेईल, ओढत नेईल इन हँडकफ्स. पोलिसांच्या हातात काय असतं मित्रांनो, हँडकफ्स. हँडकफ्स म्हणजे त्यांचे जो हातकड्या असतो, त्यांना बेड्या असतो, ते ठोकून तुम्हाला नेईल. ही विल लॉक अप इन द जेल, तुम्हाला ते जेलमध्ये टाकून देईल, तुम्हाला त्या जेलमध्ये म्हणजे ते कोठडीमध्ये ठेवून देईल. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर, आणि नेहमीसाठी तुम्हाला तिथेच राहावं लागेल. लिव्ह यू म्हणजे तुम्हाला तिथेच सोडून देईल, तुम्हाला नेहमीसाठी तिथेच राहावं लागेल. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल, आणि जोपर्यंत तुम्ही म्हातारे आणि अशक्त किंवा कमजोर होत नाही तोपर्यंत तुम्हाला जेलमध्येच राहावं लागेल, असं तुमच्यासोबत घडू शकेल. सो प्लीज डोंट रीड माय, सो आय एम टेलिंग यू डोंट रीड माय पोएम फ्रेंड्स. Your friends will all forget you, you won't be even missed. Means he is telling that your friends will forget you. तुम्ही जेलमध्ये असल्यामुळे तुमचे सर्व मित्र तुम्हाला विसरून जाईल. युअर ऑल फ्रेंड्स विल फॉरगेट यू, सर्व फ्रेंड तुम्हाला विसरून जाईल. यू ओंट इवन बी मिस, आणि तुमची कोणी आठवणसुद्धा काढणार नाही. यू ओंट बी इवन मिस म्हणजे तुम्हाला कोणी मिससुद्धा करणार नाही, तुमची कोणी आठवणसुद्धा काढणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट, तुमचं कुटुंबसुद्धा होऊ शकते तुम्हाला विसरून जाईल की तुम्ही जिवंत होता किंवा मेला, किंवा तुम्ही अस्तित्वात आहे की नाही आहे. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे, म्हणजे तुमची मित्रसुद्धा विसरून जातील, तुमची फॅमिलीसुद्धा विसरून जातील की तुम्ही अस्तित्वात होते की नव्हते, असं कवी खूप रागाने जो वाचक आहे त्यांना सांगत आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघूया. Here we can see the another expression or gestures of the boy, or that he is telling us to wait now. आता तुम्ही थांबा, म्हणजे तुम्हाला थांबायला सांगत आहे. इज टेलिंग यू टू वेट, म्हणजे तुम्हाला थांबायला सांगत आहे. तो कशासाठी थांबायला सांगत आहे. पहिल्या पानामध्ये आपण बघितलं आहे की द बॉय इज व्हेरी मच अँग्री. नाव वी कॅन सी द बॉय इज टेलिंग अस टू वेट. ओके, वाय ही इज टेलिंग अस दॅट वी हॅव टू फाइंड आउट नाव. all because you read this instead of having fun. तुम्ही आता all because you read this, कारण की तुम्ही हे वाचत आहे इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो, तुम्ही गेले पाहिजे आणि मस्त फन केले पाहिजे, मजा केली पाहिजे. माझी कविता वाचण्यापेक्षा तुम्ही काय बरं माझी ही बोरिंग कविता वाचता, काय ठेवलं आहे माझ्या कवितेत, असं तो विचारत आहे. याच्यापेक्षा तुम्ही जा बाहेर आणि तुम्ही फन करा, मजा करा, गंमत करा, असं कविताला सांगत आहे. इट्स टू लेट नाव, आता खूप उशीर झाला आहे. नाव अमिगो म्हणजे मित्रा, फ्रेंड. अमिगो म्हणजे मित्रा किंवा फ्रेंड, मित्र किंवा फ्रेंड. द पोयम इज नियरली डन, आणि हे कविता आता संपत आलेली आहे मित्रांनो. द पोयम इज नियरली डन म्हणजे हे कविता आता काय झालेली आहे, संपत आलेली आहे असं कवी म्हणत आहे. आणि पुढे काय म्हणत आहे ते बघूया. देअर इज ओनली वन सोल्युशन, आता त्याच्यासाठी फक्त एक सोल्युशन आहे, एक उपाय आहे. हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू, तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यासाठी फक्त एक सोल्युशन आहे. टेल ऑल युअर फ्रेंड अँड फॅमिली दे शुड नॉट रीड इट टू, म्हणजे आता तुम्ही तर हे कविता वाचून घेतलेली आहे. देअर इज ओनली वन सोल्युशन, फक्त आता एक उपाय मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, तर हिअर व्हॉट यू विल हॅव टू डू, तुम्हाला काय करायचं आहे की टेल युअर फ्रेंड, तुमच्या मित्रांना आणि तुमच्या फॅमिलीला हे सांगायचं आहे की तुम्ही जरी ही कविता वाचली, पण आता तुम्ही म्हणजे तुमचे मित्र आणि कुटुंब जो आहे त्यांनी ही कविता वाचली नाही पाहिजे, असं कवी त्यांना सांगत आहे. तर हाऊ द पोएट के नेस्बिट try to create an interest among all the readers to read the poem by giving the opposite effect in the poem, and the readers attracted to the poem automatically, and they read the poem step by step, and they did not follow the instruction of the poet, what the poet wants to tell. So this is a very humorous poem by Ken Nazbin. Hope everybody enjoyed this poem. Okay, thank you.